इथे आपण ही टिप वापरू शकतो। काठ अशा पद्धतीने सेट केला तर तुमची भरपूर साडी शिल्लक राहील। जरी तुम्ही हेल्दी असाल तरी तुमच्यावर ही साडी इतकीच छान दिसेल। हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत, कारण की खूप सारे मला मेसेजेस येत होते, खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई साडी तर छान नेसता किंवा तुमच्या सगळ्याच टिप्स ज्या आहेत त्या खूप छान आणि युजफुल असतात। पण अजून एक गोष्ट तुम्ही दाखवा, ती म्हणजे जर थोडंसं हेल्दी जर कोणी असेल तर त्यांनी साडी कशा पद्धतीने नेसावी किंवा त्यांना साडी थोडीशी शॉर्ट पडते ते हेल्दी असल्यामुळे, तर त्यांच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून साडी कशा पद्धतीने नेसायची हे दाखवलेलं आहे। आता मी तर माझ्यावरती तशा पद्धतीने ट्राय करू शकत नाही, कारण की मी थोडीशी आहे मीडियम, म्हणजे खूप जास्त हेल्दी असं नाही आहे। आणि सगळ्यांचा तोच क्वेश्चन होता की थोडं हेल्दी म्हणजे कोणावरती तरी तुम्ही ट्राय करा। आता इथं तर माझ्याकडे कोणीच असं नाही आहे की मी त्यांच्यावरती ट्राय करून तुम्हाला दाखवेन, पण मी माझ्या स्वतःवरतीच ती साडी नेसून फक्त छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत कुठं कशा वापरायच्या हे मी थोडक्यात सांगितलेलं आहे। आय होप तुम्हाला आवडतील आणि युजफुलसुद्धा होतील। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण सुरुवात करूया पेटीकोटपासून। पेटीकोटची जी नॉट आहे ना ती आपल्याला उजव्या बाजूला अशा पद्धतीने बांधून घ्यायची आहे। पेटीकोटचं जे काही फॅब्रिक एक्स्ट्रा असेल ते दोन्ही बाजूला सरकवून पोटावरचा पार्ट अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायचा, म्हणजे तो फुगणार नाही। त्यानंतर इथं अशा पद्धतीची मी साडी घेतलेली आहे। आता याचा जो नेसणीचा पार्ट आहे ना तो हातामध्ये घ्यायचा आहे आपल्याला। आता नॉर्मली आपण साडी उजव्या कमरेवरून खोचायला सुरुवात करतो, पण इथे आपल्याला थोडीशी साडी वाचवायची आहे आणि निरी प्लेट्स जर तुमच्या खूप कमी येत असतील तर एक दोन निऱ्या वाढवण्यासाठी काय करायचं, ही जी साडी आहे ती आपल्याला उजव्या कमरेवरून न खोचता सेंटरहून खोचायला सुरुवात करायची आहे। आणि इथे एवढा पार्ट आपला बघा साडीचा वाचतो, म्हणजे साधारण 2 निऱ्या तरी आपल्या इथे एक्स्ट्रा येऊन जातात साडीमध्ये। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या कलरची साडी आहे ना सेम कलरचाच पेटीकोट घाला, म्हणजे तितकासा फरक पडणार नाही। आता बघा पूर्ण कमरेभोवती टकिंग करून झाल्यानंतर आता माझ्या कमरेचा घेर कमी असल्यामुळे इथे जो प्लेन पार्ट आहे तो समोरच्या बाजूला आला आहे, पण तुमचा जर कमरेचा घेर मोठा असेल तर हा जो प्लेन पार्ट आहे तो पाठीमागे संपून जाईल, त्यामुळे तो प्लेन पार्ट तुमच्या निरी प्लेट्सवरती येणार नाही। आता तुमच्या कमरेच्या घेरला मॅच करण्यासाठी मी नॉर्मल पद्धतीने साडी पुन्हा टकिंग करून घेते, म्हणजे नॉर्मल पद्धतीने जितकी साडी मला टकिंग करण्यासाठी लागली ना तितकी तुम्हाला ती टिप वापरून टकिंग करण्यासाठी लागेल। आता बघा इथे तुमचा जो पदराचा पार्ट आहे ना तो अशा पद्धतीने हातामध्ये घ्या, रँडमली त्याच्या चुन्या काढा आणि आता हा पदर पाठीमागून गोल फिरवून घेऊन डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्या। आता तुम्ही पदराचं मेजरमेंट घ्या, जितक्या लांबीचा तुम्हाला पदर हवा आहे। थोडा शॉर्ट काढला तरी चालेल। जर तुम्हाला खूपच साडी कमी पडत असेल ना निऱ्यांसाठी तर तुम्ही इथे एका निरीचा फॅब्रिक वाचवू शकता, थोडासा पदर कमी काढून। आता पदराच्या प्लीट्स काढून घेऊयात। ही पद्धत जी पदराची प्लीट्स काढण्याची आहे ना बऱ्याच लोकांना आवडली, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। पदर समोरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आणि जिथून आपण फोल्ड केलेला आहे ना तिथूनच प्लीट्स काढायला सुरुवात करायची। जितक्या रुंदीचा पदर तुम्हाला हवा आहे ना तितक्या रुंदीच्या प्लीट्स तुम्ही काढून घ्या। आतला काठ आतल्या बाजूला आणि बाहेरचा काठ बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आता डाव्या हातामध्ये पदर पकडून वरच्या बाजूला घेऊन जायचं आहे आणि उजव्या हाताने जितक्या लांबीचा तुम्हाला पदर हवा आहे ना तिथपर्यंत त्या निऱ्या सेट करून घ्या आणि थोडासा झटकून आतमध्ये फोल्ड केलेला जो पदर आहे तो बाहेर काढून घ्या आणि अशा पद्धतीने खांद्यावर ठेवून पिनअप करून घ्या। इथे सुंदर असा तुमचा पदर रेडी होतो। म्हणजे आता आपण 2 ठिकाणी थोडी थोडी साडी वाचवलेली आहे। आता तिसऱ्या टाइमला आपण कुठे साडी वाचवणार आहोत, तर हा जो काठ आहे ना कमरेवरचा तो सेट करताना नॉर्मली इथे अशा आपण चुन्या पाडतो आणि ते खूप छान सुद्धा दिसतं, पण तुम्हाला थोडीशी साडी वाचवायची असेल ना तर तुम्ही इथे अजिबात चुन्या पाडू नका, डायरेक्टली प्लेन काठ घ्या आणि अशा पद्धतीने इथे सेट करा। आतल्या बाजूने पिन लावा किंवा बाहेरच्या बाजूने पिन लावा, पण इथे अजिबात प्लीट्स काढू नका। असं सुद्धा खूप छान दिसतं आणि इथे ऑटोमॅटिकली चुन्या पडणार आहेत, ते कसं काय मी तुम्हाला पुढे सांगते। त्या अगोदर आपण निरी प्लीट्स काढून घेऊया। तर इथे निऱ्या काढत असताना मी उजव्या बाजूने काढते, जर तुम्हाला डाव्या बाजूने काढायची सवय असेल तर तुम्ही डाव्या बाजूने सुद्धा सेम पद्धतीने काढू शकता। आता इथे बघा निऱ्या काढून झाल्यानंतर जेव्हा आपण निऱ्या खोचायला जातो तेव्हा इथे ऑटोमॅटिकली चुन्या पडतात आणि ते खूप छान दिसतं। तुम्हाला मुद्दामून काढायची गरज नाही। जेव्हा तुम्ही मुद्दामून काढायला जाता ना तेव्हा तुमची 2 निऱ्यांची साडी तिथे एक्स्ट्रा जाते, त्यामुळे तिथे अजिबात निऱ्या काढायच्या नाहीत। आता बघा निऱ्या व्यवस्थित
अशा हाताने अरेंज करून घेऊया. वरच्या ज्या 2 निऱ्या आहेत ना त्या सोडून घेऊन एकदम सगळ्यात वरची निरी थोडी मोठी आणि 2 नंबरची निरी थोडी छोटी काढून घ्यायची, म्हणजे तुमची सगळ्यात वरची निरी ताणल्यासारखी दिसणार नाही. आता जितक्या खाली तुम्हाला साडी ठेवायची आहे ना तितक्या खाली तुम्ही ठेवून घ्या आणि वरचा जेवढा काही पार्ट शिल्लक असेल ना तो आतमध्ये अशा पद्धतीने टकिंग करून घ्या. इथे आपल्या निरी प्लीट्स काढून झालेल्या आहेत. आता ते त्याला थोडंसं अरेंज करून घेऊया. अशा पद्धतीने थोड्या निऱ्या अरेंज करून घ्यायच्या, त्या गुडघ्यामध्ये पकडायच्या आणि एकदम शेवटच्या टोकाकडच्या निऱ्यासुद्धा अशा पद्धतीने सेट करून घेऊन त्याला थोडंसं रोल करून सोडून द्यायचं, म्हणजे तुमच्या निऱ्या ज्या आहेत अगदी प्रेस केल्यासारख्या दिसतील. आता इथे आपली साडी नेसून तयार झालेली आहे. आता ब्लाऊजसोबत ही साडी कशी दिसते हे तुम्हाला मी दाखवते. आणि ही आहे आपण फायनल नेसलेली साडी. बघू शकाल इतकी सुंदर दिसते. म्हणजे आपण टोटल 3 ठिकाणी साडी वाचवून निऱ्या जास्त काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तर नेसत्या पदराजवळ आपण साडी वाचवून 2 निऱ्या एक्स्ट्रा काढू शकतो, पदर थोडासा छोटा काढून 1 निरी वाचवू शकतो आणि कमरेवरचा काठ अशा पद्धतीने सेट करून 1 निरी, म्हणजे टोटल आपण 3 ते 4 निऱ्या एक्स्ट्रा काढू शकतो ह्या टिप्स वापरून. सो बघू शकाल पाठीमागून सुद्धा साडी सुंदर अशी झाली आहे, कुठेही फोल्ड वगैरे झालेली नाही आहे. आणि जरी तुम्ही हेल्दी असाल ना तरीसुद्धा ही साडी तुमच्यावरती इतकीच छान दिसेल जितकी माझ्यावरती दिसते. सो नक्की या टिप्स ट्रिक्स वापरून साडी नेसून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून काही ना काही टिप्स ट्रिक्स मिळाल्या असतील अशी अपेक्षा करते. आणि अजून एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगते. जरी तुम्ही हेल्दी असाल ना तरी अजिबात असं वाटून घेऊ नका की ती साडी तुमच्यावरती चांगली नाही दिसणार किंवा जर बारीक असलं असतं तर अजून छान दिसली असती, असं अजिबात नाही आहे. तुम्ही साडी फक्त छान टापटीप नेसा, छान स्टाईल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरती छोटीशी एक स्माईल ठेवा, म्हणजे तुम्हाला ती साडी एकदम उठून आणि छानच दिसेल, क्यूट दिसाल तुम्ही. सो नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. आणि हो, जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता तेव्हा छोटासा एक हाईपचा ऑप्शन येतो, तिथं हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर माझी इन्स्टा आयडी आहे प्रिया स्वप्नवेल, तर तिथे सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका. त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तिथे जाऊन चेकआउट करा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.